नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण थोडं वेगळ्या विषयावर व्हिडिओ बघणार आहोत. सध्या चालू असलेल्या परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा आणि उपलब्धता यावर खूप परिणाम होत आहे. यामुळे अनेक घरांमध्ये गॅसचा वापर जपून करणं खूप गरजेचं झालेलं आहे. अशा वेळेस आपण थोडं शहाणपणाने आणि योग्य पद्धतीने जर स्वयंपाक केला तर गॅसची चांगली बचत करू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गॅस वाचवण्यासाठीच्या 40पेक्षा जास्त उपयोगी आणि प्रॅक्टिकल टिप्स, ज्या प्रत्येक घरासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक टीप तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. गॅस बचतीसाठीचे सविस्तर 40 टिप्स. नंबर 1. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य, चिरलेली भाजी, मसाले, पाणी पूर्णपणे तयार जर ठेवलं तर गॅस चालू असताना वेळ वाया जात नाही आणि अनावश्यक गॅसचा जो खर्च आहे तो टाळता येतो आणि गॅसची बचत होते. डाळ, तांदूळ, कडधान्य आधी 20 ते 30 मिनिट भिजवून ठेवल्यास ती लवकर शिजतात. यामुळे गॅसचा वापर कमी होतो. नेहमीच भांड्यावर झाकण ठेवून स्वयंपाक केल्यास उष्णता आत राहते आणि पदार्थ पटकन शिजतो. यामुळे गॅसची बचत होते. प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर जर केला तर वेळ आणि गॅस दोन्हीही वाचतात, कारण कुकरमध्ये पदार्थ खूप लवकर शिजतात. हाय फ्लेमवर स्वयंपाक करण्याऐवजी मध्यम आचेवर जर शिजवला तर गॅस कमी खर्च होतो आणि पदार्थही व्यवस्थित शिजतो. बऱ्याचदा तुम्ही जर एखादी भाजी वाफेवर केली तरी देखील ती लवकर शिजते आणि गॅसची बचत होते. भांड्याचा तळ सपाट आणि जाड असलेला वापरल्यास उष्णता समान पसरते आणि गॅस कमी लागतो. भांड्याचा आकार आणि बर्नरचा आकार हा जुळणारा जर वापरला तर उष्णता वाया जात नाही आणि गॅसची बचत होते. फ्रीजमधील पदार्थ डिरेक्टली गॅसवर ठेवण्याऐवजी काही वेळ जर आधी बाहेर काढल्यास ते लवकर शिजतात. त्यानंतर एकाच वेळी अनेक पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केल्यास वारंवार गॅस चालू बंद करण्याची अजिबात गरज पडत नाही. त्यानंतर पाणी उकळायला ठेवल्यावर लगेचच गॅसची फ्लेम कमी केल्यास गॅसचा अनावश्यक असा वापर टाळता येतो. बऱ्याचदा तुम्ही जर इंडक्शन किंवा मायक्रोवेव्हचा वापर जरी केला तरी देखील गॅसची बचत व्हायला मदत होते. भाज्या लहान तुकड्यामध्ये चिरल्यास त्या पटकन शिजतात आणि गॅसची बचत होते. कुठलाही पदार्थ बनवताना गरम पाण्याचा जर वापर केला तर पदार्थ पटकन शिजतो. थंड पाण्यामुळे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. उरलेली उष्णता वापरण्यासाठी गॅस जर थोडा आधी बंद केला तर पदार्थ शिजत राहतो. दिवसभरातील स्वयंपाक एकत्रच करून म्हणजे बॅच कुकिंग केल्यास गॅसचा वापर कमी होतो. गरम पाण्याचा वापर केल्यास पदार्थ पटकन शिजतात. थंड पाण्यामुळे खूप जास्त वेळ लागतो आणि हे गरम पाणी तुम्ही इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक केटल किंवा मायक्रोवेव्हमध्ये देखील गरम करून घेऊ शकता. ह्यामुळे देखील गॅसची बचत व्हायला मदत होते. उरलेली उष्णता वापरण्याआधी गॅस जर थोडा अगोदरच बंद केला तर पदार्थ ॲटोमॅटिक शिजत राहतो. दिवसभरातील स्वयंपाक एकत्र करून बॅच कुकिंग केल्यास देखील गॅसची बचत होते. चहा किंवा दूध, कॉफी गरम करताना आवश्यक तेवढंच पाणी आणि दूध जर वापरलं तर गॅसची बचत होते. वारंवार अन्न गरम करण्याऐवजी एकदाच योग्य प्रमाणामध्ये गरम करून घेतल्यास गॅसची बचत होते. किंवा अन्न गरम करण्यासाठी तुम्ही मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर आणि इंडक्शनचा वापर देखील करू शकता. त्यानंतर स्वयंपाक करताना लक्ष दुसरीकडे न देता वेळेवर जर गॅस बंद केला तरी देखील अनावश्यक खर्च टाळता येतो आणि गॅसची बचत होते. गॅसचे बर्नर स्वच्छ ठेवल्यास ज्वाला योग्य येते आणि गॅस हा पूर्णपणे वापरला जातो. ह्यामुळे देखील गॅस अनावश्यक वाया जात नाही. गॅसचं लिकेज किंवा कमी फ्लेम असल्यास वेळेमध्ये त्याची दुरुस्ती केल्यास गॅस वाया जाणं टाळता येतं. गॅसवर झाकण व्यवस्थित बसणारं भांडं वापरल्यास उष्णता बाहेर जात नाही आणि पदार्थ लवकर शिजला जातो. तडका शेवटी केल्यास संपूर्ण पदार्थ पुन्हा गरम करण्याची अजिबात गरज लागत नाही. फ्लेम भांड्याच्या बाहेर न जाण्याची काळजी घेतल्यास गॅस अजिबात वाया जात नाही.
इंडक्शन किंवा मायक्रोवेव्ह एअर फ्रायर उपलब्ध असल्यास छोटे मोठे काम तुम्ही त्यावर जरी केले तरी देखील गॅसची बचत होते. दूध उकळताना सतत लक्ष दिल्यास ओव्हर बॉईल होऊन गॅस वाया जाणं टाळता येतं. कुकरमध्ये डाळ तांदूळ शिजवताना शेवगा, गवार, बटाटा अशा भाज्या जर तुम्ही त्यामध्ये ठेवल्या तर तुम्हाला डबल गॅस वापरण्याची गरज पडणार नाही. उरलेलं अन्न व्यवस्थित साठवून ठेवल्यास पुन्हा स्वयंपाक करण्याची देखील गरज कमी होते. गॅसच्या जवळ आवश्यक वस्तू ठेवल्यास मध्ये शोधण्याचा वेळ वाचून गॅसची बचत होऊ शकते. त्यानंतर कुकरची रबर म्हणजे जे रिंग गॅस्केट नीट असेल तर प्रेशर टिकून राहते आणि गॅस कमी लागतो. त्यानंतर कमी पाण्यामध्ये जर स्वयंपाक केला तर उकळण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गॅसची बचत होते. भाज्या उकडताना जास्त पाणी वापरल्यास वेळ आणि गॅस दोन्हीही जास्त लागतात. सतत हलवण्याऐवजी योग्य वेळेवर हलवल्यास गॅसवरचा वेळ कमी होतो. लो फ्लेमवर जास्त वेळ ठेवण्याऐवजी योग्य जर फ्लेमवर कुठलाही पदार्थ ठेवला तर गॅस वाचतो. त्यानंतर जुन्या आणि वाकड्या भांड्यांमुळे उष्णता नीट पसरत नाही, त्यामुळे देखील गॅस जास्त लागतो. दररोज बर्नर साफ केल्यास फ्लेम मजबूत राहते आणि कुकिंग खूप फास्ट होते. गॅस इडल रिकामा म्हणजे चालू ठेवणे टाळल्यास मोठ्या प्रमाणामध्ये गॅसची बचत होते. प्रत्येक कामासाठी वेगळा गॅस वापरण्याऐवजी एकाच वेळी मल्टिपल कामे केल्यास म्हणजे स्मार्ट कुकिंग केल्यास गॅस कमी लागतो. आठवड्याचं मेनू प्लॅनिंग केल्यास अनावश्यक स्वयंपाक कमी होतो आणि गॅसची बचत होते. घरातील सगळ्यांनीच एकाच वेळी जेवण घेतल्यास पुन्हा गरम करावं लागत नाही. यामुळे देखील गॅसची बचत होण्यास मदत होते. स्वयंपाक करताना वेळेचं नियोजन खूप आवश्यक आहे आणि ते जर तुम्ही प्रॉपर केलं तर गॅसचा वापर देखील नियंत्रणात राहतो. कमी वेळामध्ये शिजणारे पदार्थ निवडल्यास गॅसची बचत होते. स्वयंपाक करताना शिस्त, नियोजन आणि आपल्या जर सवयी सुधारल्या तर दीर्घकाळात गॅसची बचत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद.